नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सूर्यकांत कांबळे तुम्हा सर्वांचे मैत्रीय कॉमर्स अकॅडमीमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स अँड गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत। मित्रांनो, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्सचे मुख्यत्वे करून तीन प्रकार पडतात: पर्सनल अकाउंट, रियल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट। पर्सनल अकाउंट्स that relate to individual, firms, companies or institution is called as personal account. थोडक्यात सांगायचं झालं तर पर्सनल अकाउंटमध्ये सगळ्या प्रकारचे इंडिव्हिज्युअल, फर्म आणि कंपनी यांचा समावेश होतो। मुख्यत्वे करून पर्सनल अकाउंटचे तीन प्रकार पडतात। देयर आर 3 टाइप्स ऑफ पर्सनल अकाउंट: नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल पर्सन, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट। नॅचरल पर्सन अकाउंट ऑफ ऑल ह्युमन बीइंग्स। मित्रांनो, सगळे इंडिव्हिज्युअल मग ते मेल असू द्या फिमेल असू द्या हे नॅचरल पर्सन या कॅटेगरीमध्ये मोडतात। त्यांना पर्सनल अकाउंटचा नियम फॉलो होतो, जसे की राम अकाउंट, सीता अकाउंट एक्सेट्रा। दुसरा टाइप आहे आर्टिफिशियल पर्सन। आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम। अकाउंट्स ऑफ एंटिटीज क्रिएटेड बाय लॉ। कायद्याप्रमाणे ज्यांना मान्यता आहे अशा सगळ्या प्रकारच्या कंपनीज, बँक्स ह्या आर्टिफिशियल पर्सनमध्ये मोडतात। उदाहरणार्थ ABC लिमिटेड, स्टेट बँक ऑफ इंडिया। आणि तिसरा प्रकार आहे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट। अकाउंट दॅट इनडायरेक्टली रिप्रेझेंट अ पर्सन, फॉर एक्झाम्पल आउटस्टँडिंग सॅलरी, प्रीपेड रेंट। आता आउटस्टँडिंग सॅलरी आपण कुणाला देणार आहे? एम्प्लॉईला देणार आहे, आणि एम्प्लॉई हा एक पर्सन आहे, तो रिप्रेझेंट करतो एम्प्लॉईला, त्यामुळे आउटस्टँडिंग सॅलरी त्याचबरोबर प्रीपेड रेंट हे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट्समध्ये मोडतं। सो मित्रांनो, लक्षात घ्या, वेदर देयर इज अ नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल पर्सन और रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट्स या सगळ्या कॅटेगरीला पर्सनल अकाउंटचा नियम फॉलो होतो। दुसरा पार्ट आहे तो म्हणजे रियल अकाउंट। रियल अकाउंटमध्ये सगळ्या प्रकारच्या असेट्स म्हणजे संपत्ती, मालमत्ता ह्या मोडल्या जातात। सो रियल अकाउंट्स दॅट रिलेट टू असेट्स और प्रॉपर्टी। सो संपत्तीशी रिलेटेड ज्या काय आहे, उदाहरणार्थ आपल्या फिक्स असेट्स आहेत, करंट असेट्स आहेत, या सगळ्या असेट्सला रियल अकाउंटचा नियम लागतो। देयर आर 2 टाइप्स ऑफ असेट: टँजिबल असेट्स अँड इनटँजिबल असेट। टँजिबल असेट्स म्हणजे अशा असेट ज्यांना आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघू शकतो, त्याचबरोबर स्पर्श करू शकतो। फॉर एक्झाम्पल फर्निचर, मशिनरी, बिल्डिंग, कॅश। इनटँजिबल म्हणजे अशा असेट ज्यांना आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, परंतु त्यांना अकाउंटिंगमध्ये काहीतरी व्हॅल्यू असते। फॉर एक्झाम्पल गुडविल म्हणजे नावलौकिकता, पेटंट्स आणि कॉपीराइट ह्या आपल्या इनटँजिबल असेट्स आहे। सो टँजिबल असेट्स असू द्या किंवा इनटँजिबल असेट्स असू द्या, त्यांना रियल अकाउंटचा नियम फॉलो होतो। तो नियम काय आहे ते आपण पुढे बघणार आहोत। पुढचा पार्ट आहे नॉमिनल अकाउंट। अकाउंट दॅट रिलेट टू एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम अँड गेन। सो जर का तुम्हाला बिझनेसला काही एक्सपेन्सेस असतील, लॉस झाला असेल, इन्कम असेल किंवा गेन असेल, हे सगळे नॉमिनल अकाउंटमध्ये मोडतात। दिस अकाउंट्स आर टेम्पररी इन नेचर। सो हे जे एक्सपेन्सेस आहे ते एका वर्षापेक्षा कमी पिरियडसाठी किंवा एका वर्षाचे असतात, त्यामुळे ते टेम्पररी नेचर असतात अँड क्लोज ॲट द एंड ऑफ ईच अकाउंटिंग इयर। फॉर एक्झाम्पल सॅलरी, रेंट, डेप्रिसिएशन, ॲडव्हर्टाइजमेंट। सो हे सगळे आपले एक्सपेन्सेस आहे, हे एक्सपेन्सेस मित्रांनो नॉमिनल अकाउंटमध्ये मोडतात। आपल्या अशी जर ही माहिती तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळतील। मित्रांनो, टाइप्स ऑफ अकाउंट्स आपण बघितले: क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट, पर्सनल अकाउंट, रियल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट। आता आपण गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग बघणार आहोत। सो गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग का म्हणतात? कारण हे रूल सगळीकडे फॉलो होतात। जर का तुम्हाला जर्नल एंट्री प्रिपेअर करायच्या आहेत
तर तुम्हाला हे जे काय अकाउंटिंगचे टाइप्स आहेत, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट, हेच नियम तुम्हाला सगळीकडे फॉलो करावे लागतात. त्याच्याशिवाय अकाउंट इनकम्प्लीट आहे, म्हणून त्याला गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग असे म्हणतात. सो मित्रांनो, पर्सनल अकाउंटचा नियम काय आहे बघा, डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. म्हणजे जर का जो कोणी रिसिव्हर असेल त्याला तुम्ही डेबिट करायचं आहे आणि जो गिव्हर असेल, देत असेल, त्याला तुम्ही क्रेडिट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, पेड ₹10,000 टू राम. आता रामला पैसे दिलेले आहेत, बरोबर आहे. मग रिसिव्हर कोण आहे, राम आहे. रामकडे पैसे येत आहेत, त्यामुळे रामला आपण डेबिट करणार आणि आपल्याकडून कॅश जाते, त्यामुळे आपण कॅशला काय करणार, क्रेडिट करणार. सो अशा पद्धतीने राम हा पर्सन आहे, त्याला पर्सनल अकाउंटचा नियम लागणार. डेबिट द रिसिव्हर हा नियम लागल्यामुळे आपण रामला इथे मित्रांनो डेबिट केलेला आहे. त्यानंतर पुढचा टाईप आहे रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचा नियम आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. रिअल अकाउंट कोणासाठी असतं मित्रांनो, तर असेट्स अँड प्रॉपर्टीसाठी, बरोबर आहे की नाही. फिक्स असेट्स, करंट असेट्स, फिक्स असेट्समध्ये टँजिबल असेट, इनटँजिबल असेट. सो त्याच्यासाठी काय नियम असतो, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. जर तुमच्याकडे एखादी असेट्स येत असेल तर तिला डेबिट करा, एखादी असेट जात असेल तर तिला क्रेडिट करा. एवढा सोपा मित्रांनो तो रूल आहे. आपण एक एक्झाम्पलच्या मार्फत ते समजून घेऊ. बॉट फर्निचर ₹20,000 फॉर कॅश. बॉट म्हणजेच काय, परचेस. सो आपण परचेस केलंय फर्निचर, किती रुपयाला, 20,000ला आणि कॅश पेड केली आहे. आता इथे तुमच्या लक्षात येईल, फर्निचर ही सुद्धा आपली असेट आहे आणि कॅश ही सुद्धा आपली असेट आहे. सो दोघांनाही रिअल अकाउंटचा नियम फॉलो होणार. जी असेट्स आपल्याकडे येते त्याला आपण डेबिट करणार. कुठली असेट्स आपल्याकडे येते आहे, आता जर आपण फर्निचर परचेस करतोय तर आपल्याकडे काय येत असणार आहे मित्रांनो, फर्निचर येत असणार आहे. त्यामुळे फर्निचर आपल्याकडे येत आहे, सो त्याला डेबिट करणार, डेबिट व्हॉट कम्स इन. आणि आपल्याकडून कॅश जाणार आहे, त्यामुळे कॅशला आपण क्रेडिट करणार, क्रेडिट व्हॉट गोज आउट. सो आपली एंट्री होणार फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. पुढचा टाईप ऑफ अकाउंट आहे तो म्हणजे नॉमिनल अकाउंट. सो नॉमिनल अकाउंटमध्ये सगळ्या प्रकारचे एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम आणि गेन येतात. हे यापूर्वी आपण बघितलं. आता त्याचा नियम समजून घेऊया. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. म्हणजे जर का तुम्हाला काही खर्च झाला असेल, काही नुकसान झालं असेल तर त्याला डेबिट करायचं मित्रांनो. आणि जर का तुमचं इन्कम असेल किंवा तुम्हाला फायदा झाला असेल तर त्याला तुम्ही काय केलं पाहिजे, क्रेडिट केलं पाहिजे. आता हेच आपण उदाहरणावरून समजून घेऊया. इथे उदाहरण म्हणून मी दिलेलं आहे, पेड सॅलरी ₹15,000. सो पहिल्यांदा तुम्हाला हे कळालं पाहिजे की सॅलरी हा आपला खर्च आहे आणि खर्चासाठी कुठल्या अकाउंटचा नियम लागतो, नॉमिनल अकाउंटचा नियम लागतो. मग नॉमिनल अकाउंटचा नियम काय सांगतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आणि सॅलरी हा आपला एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे सॅलरी काय झालं पाहिजे, डेबिट झालं पाहिजे. आणि सॅलरी आपण पेड करतोय म्हणजे आपल्याकडून कॅश जाणार. सो इथे तुम्हाला रिअल अकाउंटचा नियम लागणार, कारण कॅश ही आपली असेट असते, क्रेडिट व्हॉट गोज आउट. सो अशा पद्धतीने आपली एंट्री झाली मित्रांनो, डेबिट सॅलरी अकाउंट म्हणजे सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. सो अशा व्हिडिओसाठी तुम्ही मैत्रीय कॉमर्स अकॅडमीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ. धन्यवाद.